पारडीचं ते दाट जंगल, आजूबाजूला 10-12 मैलापर्यंत एक गाव नाही की कुठे उभं राहावं म्हटलं तर घराचा आडोसा नाही. फक्त लाल मातीत रंगलेली दगडगोटे अंगावर घेत, नागमोडी वळणं घेत, गर्द झाडीत दटून गेलेली वाट. मनुष्यहीन ठरलेल्या त्या वाटेवरची शांतता मात्र निसंकोचपणे फिरणाऱ्या पक्ष्यांचा चिवचिवाट भंग करत होती. हवेत फक्त उष्णता वाढत चालली होती, पण वळिवाच्या पावसाचा मागमूसही नव्हता. शेतकऱ्यांनी बियाणांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली होती. शेतातला केर कचरा, पालापाचोळा गोळा करून पेटवायला सुरुवात केली होती. पावसाच्या अगोदर शेताचा चेहरा आरशासारखा स्वच्छ करून ते खरीपाच्या पेरणीला तयार करण्याची लगबग सगळीकडे दिसत होती. शेतात पेटवलेल्या पालापाचोळ्याची आग, धूर आकाशाकडे झेपावताना ठिकठिकाणी दिसायला लागली होती. मागील वर्षी पावसानं दडी मारली होती. जनावरांच्या वैरणीसाठी शेतकऱ्यांना धावाधाव करायला लागली होती. पाण्यासाठीही जीवाचं रान करायला लागलं होतं. तसा दुष्काळाचा तडाखाच बसला होता. मागील वर्षाची ही हानी भरून काढता येणार नव्हती. थोडीफार बाजरी, नाचणीची पिकं हाताला लागली होती, तेवढाच काय तो शेतकऱ्याला आधार ठरला होता. थोडासा जरी मृगाचा पाऊस झाला तर लगेच पेरायला सुरुवात करायची अशी तयारी शेतकरी करायला लागला होता. उन्हात तानाची तमा न बाळगता घामाची आंघोळ करत तो पेरणीसाठी शेती तयार करायला लागला होता. वरुणराजाची नाराजी शेतकऱ्यासमोर रोज नवीन संकट उभं करत होती. उन्हाच्या तडाख्यानं उभी झाडंही होरपळून निघाल्यासारखी दिसत होती. वसंत लगबगीनं घराकडे येत होता. शेतातली मातीची ढेकळं बारीक करता करता तो पार दमून गेला होता. उन्हाच्या माऱ्यानं चोपून गेला होता. घामानं घामाघूम झालेला होता. चालतानाही घामाचे उघळ त्याच्या कपाळावरनं खाली वाहत होते. त्यांनी डोईला बांधलेला टॉवेल सोडून 1-2दा घाम पुसण्याचा प्रयत्न केला, पण लगेचच पुन्हा घामाच्या धारा सुरू होत होत्या. वरचेवर डोईचा टॉवेल सोडावा लागतो म्हणून आता त्यांनी तो टॉवेल आपल्या खांद्यावर तसाच टाकला. घाम पुसायला आता त्याला सहज खांद्यावरचा टॉवेल घेता येत होता. घराचा उंबरठा गाठेपर्यंत त्याची पुरती दमछाक झालेली होती. वसंत थोडा वेळ बाहेरच्या दगडी कट्ट्यावर बसला. डोक्यावर सावली येताच त्याला थोडा आराम वाटायला लागला. दूरवरून येणारी वाऱ्याची हलकी झुळूक त्याला जागेवरनं उठू देत नव्हती. त्यांनी बसल्या जागेवरनं लिंबारी खाली बांधलेल्या राजाकडे डोळे भरून बघितलं. राजा निवांतपणे झाडाच्या सावलीत रवंथ करत बसलेला होता. राजाला पाहून वसंताच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अभिमानाने त्यांनी राजाकडे नजर टाकली. घरच्या गाईचा होता ना तो. अगदी जीवापाड वसंतानं राजाला जपला होता. घरची सगळी राजावर माया करायची. वसंतानं त्याच्या जोडीला दुसरा बैल घेतला नव्हता. शेतीच्या कामासाठी तेवढा पुरता गावातनं दुसरा जोडीदार उभा करून तो कामं आटोपून घेत होता. बराच वेळ कट्ट्यावर बसून राहिलेला वसंता दोन्ही हाताचे तळवे कट्ट्यावर पालथे घासत त्या आधारानं उठून उभा राहिला. लिंबारी खालच्या राजाला गोठ्यात आणून बांधण्यासाठी त्याची पावलं राजाच्या दिशेनं पडायला लागली. तेवढ्यात वसंत हाय का घरात? गोठ्यात राजाला बांधणाऱ्या वसंताच्या कानावर तो आवाज आला. तो इकडे तिकडे बघत असताना आई गोठ्यात आली. कमरेत वाकलेली वसंताची आई गोठ्यात चौकटीला आधार करून कशीबशी उभी राहिली. आयो, अगं कशाला उडबस करत राहते तू? तुला आधीच चालायला होईत नाही? मी आलो असतो की लगे. कसं हे दीज बुडायच्या आधी राजाला गोठ्यात चारा पाणी केलं म्हणजे काम झालं ना. मग इकडचं तिकडचं निवांतपणं बघायला होतंय. आईच्या धडपडीकडे थोडंसं मायेनं बघत त्यांनी तिला आपल्या बोलण्यातनं धडपड करू नको, जरा निवांत बसत जा असं सूचित केलेलं होतं. पण वसंताची आई शांत बसणारी नव्हती. आता बारीक सारीक कामं घेऊन धडपडत राहायची.
वसंता कितीही सांगत राहिला तरीही तिची घरातली कडमड कधी थांबत नव्हती. तिची सून बाळणपणासाठी माहेरी गेली होती. कालच पोरगी झाल्याची बातमी तिच्यापर्यंत आली होती. वसंता, वसंता, अरे पहिला पोरगा झाला असता म्हणजे मावशाला दिवा झाला असता ना. असं बोलून ती सारखंच चुकचुकत होती. पण वसंताने तिला समजावलं. आये, अगं जग लय पुढं गेले बघ. पोरगा पोरगे असं आता काय राहिलेलं नाही. उगा उन्हाकारणं जीवाला गोर लावून घेते तू. वसंता बोलला की तेवढा पुरतं ती स्वस्थ बसत असे. पुन्हा आहे तशीच धडपड. मग वसंता काही बोलायचं नाही. यावेळीही ती अशीच गोठ्याच्या जवळ आली होती. वसंता, अरे दारात कुणी बापाई गडी आलाय. खरंय तुझं आहे, पर आता मी तिकडंच येतोय ना. वैर पोरा, पर सकाळपासनं 3-4 येळेला येऊन गेलाय बघ. तुझ्याकडंच काम आहे म्हणतोय. म्हातारा आहे, लय वय झालंय त्याचं. अगं पर मग तवाच बसून घ्यायचं होतीस ना. अरे म्या थांब म्हणू लागलो होतो, पण तू नाही म्हणलं ना का लगे निघून जायचा. मग कशी थांबवू त्याला तूच सांग. बचल तर मग कोण आहे ते तर बघू. वय ना ग येळ करू, बेगी बेगी चल बाबा. असं म्हणून ती वसंताच्या पाठोपाठ चालायला लागली. वसंता बाहेर आला. तो मगाशी ज्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसला होता तिथेच त्या कट्ट्यावर एका कोपऱ्यात एक जखड म्हातारा तंबाखू चोळत बसला होता. वसंता बाहेर आलेला बघताच त्यांनी ओठावर 2 बोटं ठेवून त्याच्यामधनं तंबाखूची पिचकारी मारली. तोंडावर उडालेले तंबाखूचे कण त्यांनी खांद्यावरच्या टॉवेलनं पुसून काढले. तो काही बोलला नाही, पण बारीक किलकिल्या डोळ्यांनी वसंताकडे एकटक बघत राहिला. वसंताला तो चेहरा, ते डोळे कुठेतरी ओळख असल्याचे सांगत होते, पण त्याला काही आठवेना. डोक्याला ताण देऊनही त्याला हा कोण याचं उत्तर मिळत नव्हतं. जाऊ दे तिकडं, कोण हाय बघू आणि विषय संपू, असा विचार करून तो त्या म्हाताऱ्याजवळ आला. थोडा वेळ तसेच स्तब्धतेत गेले. कोणी काही बोललं नाही. अहो पाहुणं, बोला की, काय काम आहे तुमचं? सकाळपासनं त्याच्यासाठी 3-4 वेळेला येरझाऱ्या घातल्या आहे आणि आता तो आल्या हो गप का बसलाय तुम्ही? वसंताच्या आईनंच त्या दोघातल्या शांततेला शब्दांची काठी मारली. तसे ते दोघंही भानावर आले. म्हातारा पुढे सरसावला. बोलावं का न बोलावं असं त्याला वाटत होतं. तरीही चेहऱ्यावर काहीसे भीतीचे भाव घेऊन तो बोलायला लागला. नाही तसं काही लय विशेष काम नव्हतं, पर अहो काय सांगायचं आहे ते बोला की. उगाच येळ कशा पाय काढायचा म्हणतो मी. अजून मला लय काम आहेत. सांगायचं म्हणजे म्हणलं तुझ्याकडं काय काम मिळतं आहे का बघावं म्हणून आलतो. या हातासने काही काम नाही. तुझ्याजवळ राहावं बी आणि काम बी करावं म्हणून आलो होतो. म्हाताऱ्याच्या बोलण्यावर वसंता थोडा चरकला. म्हणजे अरे काय बोलतोयस काय तू? अरे बाबा काम द्यायला काम आहे काय सावकार आहे वय? आमचं पोट भरायला दिन रात राबावं लागतंय मला. त्याच्यात तुला काय हां तुला काय देणार त्याच्यात? तूच सांग की. तू चुकीच्या घराकडं आलाय बघ. पोरा तुला चुकीचं वाटत असन, पण मी अगदी पाहिजे त्याच ठिकाणाला आलोय बघ. फक्त मला काम देणार का तेवढं सांग. अरे बाबा तू आता एवढा म्हातारा झाला आहे, तुझ्याकडं आता मग काय काम करून घ्यावं तूच सांग बरं. वसंताच्या बोलण्यावर म्हातारा थोडा वेळ थांबला. काहीसा विचार करत असावा असं वसंताला वाटलं. एवढ्यात घरात गेलेल्या आईनं वसंताला हाक मारली. वसंता, अरे दोघांनी चहा केला आहे, घेऊन जा बाबा. आईच्या हाकेसरशी वसंता लगबगीनं घरात गेला आणि आईनं गुळाचा केलेला 2 कप चहा घेऊन बाहेर आला. 1 कप म्हाताऱ्याच्या हातात दिला. बाबा अगोदर चहा पी, मग बोल तुला काय बोलायचं आहे ते. वसंताच्या हातातला कप घेऊन म्हाताऱ्यानं लगेच त्यातला 1 घोट घेतला. इकडे तिकडे नजर फिरवली आणि पुन्हा तो चहा घेत बोलायला लागला. लय हे आशेनं आलतो बघ तुझ्याकडं, बरं समद संपलं बघ. बोलताना त्याने आकाशाकडे बघितलं. कुठं धाडलाय
कोणाला ठाव गे हो. बोलताना कपातला राहिलेला चहा त्याने ढासाढासा एका दमात आधाशासारखा पिऊन टाकला. वसंता, जातो पोरा मी. यो म्हातारा याच्या मोर तुझ्या दारात काही यायचा नाही बघ. त्याच्या डोळ्यात पाणी भरलं. जमिनीवर आडवी ठेवलेली काठी त्याने हातात घेतली. त्याचे हात थरथरत होते. काठीच्या आधारानं तो कसाबसा जागेवरनं उठला आणि हळूहळू पावलं टाकत जायला लागला. त्या म्हाताऱ्याचं बोलणं वसंताच्या मनाला चटका लावून गेलं. त्याला गहिवरून आलं, पण त्याला थांब म्हणण्याचे शब्द त्याच्या ओठातून बाहेर पडले नाहीत. तेवढ्यात वसंताची आई तिथं आली. अरे गेला काय त्यो बाबा? वय नाही. अगं त्यो माझ्याकडं काम मागत होता. आता एवढ्या वयात ह्यो कुठलं काम करायचं तूच सांग बरं. आम्ही काय याला काम द्यायला आम्ही काय मोठं सावकार आहे का? त्याला तेच म्हणलं मी. म्हणलं बाबा तुला काम द्यायला मी काय सावकार आहे का? वसंता, अरे एवढ्या वयात कुठं जाईन त्यो? बोलीव बाबा त्याला बोलीव. अरे ढोरांचं चारा पाणी करत राहिला असता की त्यो. तेवढीच तुझ्या हाताला मोकळी भेटली असती का नाही? कशाला जाऊ दिलं त्याला तू? वय अगं राई त्यो लय थांबलाच नाही बघ. एका दमात चहा पिला. आभाळाकडं बघत म्हणला कुठं दाढलाय कुणाला ठाऊकी हो, आणि गेला बी हेतनं लगे. त्याचं डोळं पाण्यानं भरलं होतं बघ. आई मला बी लय वाईट वाटलं बघ. वसंताच्या बोलण्यावर आईनं डोळ्यात आलेलं पाणी पदरानं पुसलं. थोडा वेळ ती तो गेलेल्या रस्त्याकडे बघत राहिली. तिला काहीतरी आठवलं असावं. ती गडबडीत म्हणाली, वसंता, वसंता, अरे त्यो पठारावरचा दौलतीत नव. अरे तुझ्या बाचा हा त्यो जिगरी मैतर. पठारावर त्यो खोप बांधून राहायचा. तुझ्या बाला सोडून कधी राहायचा नाही त्यो. त्याला काय पोरबाळ नव्हतं. लई वर्ष झाली त्याने गाव सोडलं होतं बघ. त्याचा काय थांगपत्ता लागाया नव्हता. तुझं लई लाड करायचा त्यो. घराकडे येईन तवा तुला काहीतरी खायला घेऊन यायचा. तुलाच तो पोरगा समजायचा. आई अगं बरोबर आहे तुझं. म्हणूनच त्याने मला नावानं हाक मारली होती. जुन्या वळखानंच तो आमच्या घराकडं आलता. काय कोणा ठाऊक आहे त्याचा चेहरा मला सारखा वळखीचा वाटत होता बघ. पण म्या लई त्याच्याबरोबर फटकन वागलो. लई पाप केलं आहे मी. हां. वसंता हळहळायला लागला. त्याची तळमळ वाढायला लागली. आहे म्या त्याला घेऊन येतो. त्याच्याशिवाय मला नाही चैन पाडायची. अगं आमच्याबरोबर 2 घास खाऊन राहीन की त्यो. बोलता बोलता वसंता उठला. पायात चप्पल घालत तो घराच्या बाहेर पडला. वसंताला तो रस्त्यात कुठेही दिसत नव्हता. कुणीतरी म्हटलं की एक म्हातारा पठाराकडे जाताना मगाशी दिसला होता. वसंताची पावलं झपाट्यानं पठाराकडे चालायला लागली. त्यो दौलतीचे आणि त्याला घेतल्याशिवाय आता घराकडं परतायचंच नाही असं मनोमन बोलत वसंता चालत होता. त्याची पावलं झपाट्यानं पठाराच्या दिशेनं पडत होती. दुरूनच त्याला पठारावर माणसांची गर्दी दिसली. लोकांची हळहळ त्याच्या कानापर्यंत आली. वसंता सारं समजला. खेळ संपला. वसंताला पायातली ताकद गेल्यासारखं वाटलं. तो मटकन डोक्याला हात लावून दगडावरच बसला. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची कथा पठारावरचा दौलती. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हां, तुमच्याकडून जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा किंवा चॅनलवर असलेलं सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो.